नमस्कार, मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील ऑफबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, 15 सप्टेंबर अभियंता दिनाच्या निमित्ताने आपण एक मालिका चालवत आहोत आणि या मालिकेतला आजचा आपण तिसरा भाग सादर करणार आहोत. आणि काल जो आपण भाग सादर केला त्याच्यामध्ये सर प्रॉबी कॉटली यांच्याबद्दल आपण बोललो की त्यांना गॉड इंजिनियर कसं का म्हणलं जातं आणि त्यांनी गॉड इंजिनियर म्हणण्या इतपत समर्पित वृत्तीने जे काम केलं त्याच्याबद्दल आपण चर्चा केली. तर त्याच मालिकेतील हा दुसरा भाग हा सुद्धा त्याच पद्धतीचा आहे. आणि ह्या माणसाने सुद्धा भारतातील त्या प्रदेशातील पुरामुळे होणारं नुकसान, पडणारा दुष्काळ, त्यामुळे होणारी मनुष्यहानी, जीवितहानी यांनी व्यथित होऊन काही कार्य करायचं निश्चित केलं होतं. आणि ज्याप्रमाणे लोकांनी सर प्रॉबी कॉटली यांना गॉड इंजिनियर ही उपाधी दिली, त्याचप्रमाणे ह्या व्यक्तीच्या नावाने या जो बंधारा तयार केला होता या व्यक्तीने, त्याला दौलतेश्वर बंधारा असं म्हणतात, त्या बंधाऱ्यालाच या लोकांनी त्या व्यक्तीचं नाव दिलेलं होतं. आणि ह्या व्यक्तीचं नाव आहे सर आर्थर कार्टन. तर सर आर्थर कार्टन यांचा जन्म 15 मे 1803 रोजी झालेला होता. आणि सर प्रॉबी कॉटलीप्रमाणेच हे सुद्धा 16व्या वर्षीच म्हणजे 1819 साली ईस्ट इंडिया कंपनीत सेकंड लेफ्टनंट म्हणून रुजू झाले होते. आणि 1821मध्येच त्यांना भारतात तोफखाना विभागात मद्रास विभागात एका कार्यकारी अभियंता यांच्या हाताखाली नेमणूक देण्यात आली होती. आणि यांनी ब्राह्मी युद्धात भाग घेतला होता. तथापि इरिगेशन हेच त्यांचं कार्यक्षेत्र होतं. आणि हे आर्थर कार्टन हे 1828मध्ये कावेरी शोध प्रकल्पाचे इन्चार्ज झालेले होते. आता आपल्याला माहिती आहे की आंध्र प्रदेश हे जे राज्य आहे त्या राज्यामध्ये चोल साम्राज्याच्या खुणा अजूनही आपण पाहू शकतो. तर ह्या चोल राजाने इसवी सन पूर्व 150मध्ये कावेरी नदीवर जे धरण बांधून कालवे निर्माण केले होते. तर 2000 वर्षाच्या कालखंडामध्ये याच्यामध्ये खूप गाळ साचला होता आणि याच्याकडे दुर्लक्ष झालं होतं. तर ह्या कावेरी नदीवरील बंधारा आणि त्या कालव्यांना जीवनदान देण्याचं काम या आर्थर कार्टन यांनी केलं. आणि त्याच्यानंतर जेव्हा ते 1844मध्ये विशाखापट्टणम बंदराचा आराखडा तयार करत होते त्यावेळेस त्यांना गोदावरी खोऱ्यातील जनतेची दुष्काळामुळे होणारी होरपळ जवळून पाहता आली. आणि त्यावेळेस त्यांनी निर्धार केला की एकीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात पूर येतोय, मनुष्यहानी, जीवितहानी होती, तर दुसरीकडे पूर ओसरल्यानंतर शेती नाही, पिण्याचं पाणी नाही, लोकांची उपासमार, तहानेने लोक कासावीस होत आहेत. यासाठी आपण काहीतरी करावं असं त्यांना जाणवलं. आणि त्यावेळेस त्यांनी राजमहेंद्री येथे एक बंधारा बांधला आणि त्या बंधाऱ्यापासून कालवे काढून त्रिभुज प्रदेशात ते फिरवण्याची त्यांची योजना होती. आणि अशा पद्धतीने फ्लड मॅनेजमेंट आणि ड्रॉट ट्रीटमेंट म्हणजे आवर्षण जो भाग आहे त्याला पाणी समृद्ध करणे आणि त्याचप्रमाणे पुराच्या पाण्याचं नियोजन करून ते इतरत्र फिरवणे अशी ही त्यांचं एक संकल्पना होती. त्या संकल्पनेसाठी त्यांनी स्वतः सर्वेक्षण केलं, परिश्रम घेतले, पाठपुरावा केला. आणि 1847मध्ये ह्याचं काम सुरू झालं. मुळात आंध्र प्रदेश हा राजमहेंद्रीच्या पुढे गोदावरी नदीचा त्रिभुज प्रदेश आहे, जो गाळाने आणि तिन्ही बाजूने पाण्याने वेढल्यामुळे लहान लहान बेटांचा समूह झालेला आहे. आणि गाळाने वेढल्यामुळे तो गाळ समृद्ध आहे, त्यामुळे सुपीक जमीन तिथं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की मी सांगितल्याप्रमाणे आर्थर कार्टन यांनी जे काम सुरू केलं 1847मध्ये त्याच्यामध्ये त्यांनाही समस्या आल्या. ते आजारपणामुळे त्यांना 2 वर्ष रजा घ्यावी लागली. 1850मध्ये पुन्हा काम सुरू झालं. त्याच वेळेस त्यांना कर्नल म्हणून बढती मिळाली आणि 1852मध्ये हे काम पूर्ण झालं. आणि दौलतेश्वर बंधाऱ्यामुळे पुराची समस्या सुटली, दुष्काळ आटला आणि तो प्रदेश हा एक समृद्ध असा धनधान्याचं कोठार झाला. आणि या सर आर्थर कार्टन यांनी कृष्णा नदीवरील प्रकल्प 1855 साली पूर्ण केला. म्हणजे गोदावरीवरील हा दौलतेश्वर बंधारा 1855मधील कृष्णा नदीवरील प्रकल्प पूर्ण केला. आणि त्यामुळे कृष्णा आणि गोदावरी खोऱ्यात पाणी खेळू लागलं. आणि त्यामुळे हा प्रदेश
अत्यंत समृद्ध झाला. आज जो राजमहेंद्री हा जो प्रदेश आहे आंध्र प्रदेशमधला, तो सोनं आणि जवाहिराची बाजारपेठ म्हणून प्रसिद्धीस आलेला आहे. त्यामागे सर आर्थर कॉटन यांनी तिथे जी पाण्याची समृद्धी आणली, त्यामुळे धनधान्य पिकलं, लोकांच्या हातात पैसा खेळू लागला. आणि 1855 किंवा 1847-50 पूर्ण झालेल्या कामामुळे आत्ता 2024 किंवा 19व्या शतकात तो प्रदेश समृद्ध झालेला, पैसा अडका श्रीमंत झालेला प्रदेश आपण पाहू शकतो. आणि सर आर्थर कॉटन यांनीच त्यावेळेस भारतातील नद्या आणि कालवे जोडण्याची नदीजोड संकल्पना पुढे मांडली होती. सर आर्थर कॉटन यांच्या नावावरच रामेश्वरम ते कन्याकुमारी हा जो पंबम मार्ग आहे, म्हणजे खाडीचा नदीवरील समुद्रावरील पूल, त्याचं सर्वेक्षणाचं कामसुद्धा त्यांच्या नावावरच नोंदवलं गेलेलं आहे. असं हे सर आर्थर कॉटन यांचं संपूर्ण जीवन भारतीय उपखंडातील इरिगेशन प्रकल्पांना वाहून घेतलेलं होतं. हे अत्यंत असे समर्पित, जिद्दी, सुसंस्कृत, संवेदनशील आणि प्रगल्भ असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. सर आर्थर कॉटन 1960 इंग्लंडला परत गेले, तथापि तिथे त्यांना परत भारतात येण्याची इच्छा झाली. 1862 ते परत आले. सन 1861 त्यांना इंग्लंडमध्ये सर हा किताब देण्यात आला होता. तसेच 1877 त्यांना नाईट कमांडर हा सुद्धा किताब देण्यात आला होता. आणि अशा या जिद्दी माणसाचं, अशा या उत्कृष्ट अभियंत्याचं निधन 24 जुलै 1899 साली झालं. आज 1924 आहे, म्हणजे हे 124 वर्ष आणि ते 1 वर्ष, म्हणजे त्यांच्या निधनाला 125 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि आज जवळपास म्हणजे हे काम झालं 1850 साली, म्हणजे जवळपास 175 वर्ष, 174 वर्ष होऊनही त्यांचं काम आजही सुरक्षित आहे. आजही ते सेवा देत आहे. आजही गोदावरी आणि कृष्णा नद्यांचं पाणी आंध्र प्रदेशच्या शेतापर्यंत खळाळत वाहत आहे आणि आंध्र प्रदेश समृद्ध झाला. सर आर्थर कॉटन यांच्या कामाच्या आड कुठलाही देश, कुठलाही धर्म, कुठलीही भाषा, कुठलाही प्रदेश आलेला नाही. आपल्या ध्येयाप्रती कशी निष्ठा असावी असं एक उत्कृष्ट उदाहरण सर आर्थर कॉटन यांनी समस्त अभियंता समाजापुढं ठेवलेलं आहे. अभियंत्यांनी आपलं जीवन किंवा आपलं अभियंता ज्ञान समाजाच्या भल्यासाठी, समाजाच्या सत्कारणी कसं लावावं, अशी अनेक उदाहरणं आपल्याला इतिहासात पाहायला मिळतात. त्यातली 2 उदाहरणं आपण पाहिली. आज सर आर्थर कॉटन यांचं पाहिलं आणि काल सर बॉबी कॉटली यांचं पाहिलं. अशी उदाहरणं आपण अभियंता दिनाच्या निमित्ताने अभ्यासत आहोत. त्यांच्या कार्याची उजळणी करत आहोत. त्यांच्या कार्याचा आढावा घेत आहोत. आणि याच्यातून आपल्याला काही मार्गदर्शन, काही प्रेरणा, काही प्रोत्साहन मिळालं तर ते आपल्या सगळ्यांनी जरूर घ्यावं. आणि आपल्या अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये असंच उच्च कोटीचं, असंच चांगलं काम, असंच गुणवत्तापूर्ण काम, लोकांच्या भल्याचं काम, समाजाच्या हिताचं काम, लोककल्याणाचं काम आपल्या सगळ्यांच्या हातून घडो, असा या मालिकेचा उद्देश ठेवून थोडासा अभ्यास, थोडीशी माहिती घेऊन मी हे तुमच्यापुढे मांडत आहे. आणि मी सुद्धा अभियंता असल्यामुळं माझंसुद्धा असा अभ्यास ह्या समर्पित वृत्तीच्या अभियंत्यांकडून त्यांच्या केलेल्या कार्याचा अभ्यास केला तर मलाही त्याच्यापासून प्रेरणा, प्रोत्साहन, स्फुरण मिळत आहे. आणि तुमची अशीच भावना आहे, अशी मला आशा आहे. तर अभियंता दिनाच्या निमित्ताने ह्या मालिकेतून आपण जी चर्चा करत आहोत त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते मला तुमच्या अभिप्रायाच्या माध्यमातून लिहून कळवा. आणि ह्या ऑफबीटच्या प्रवासामध्ये सामील व्हा. माझा चॅनल शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. समान आवड निवड असलेल्या लोकांच्या समूहामध्ये हा चॅनल शेअर करा. आणि या चॅनलवरचे वारकरी मित्रांची संख्या वाढवत राहा, असं मला या निमित्ताने तुम्हा सर्वांना विनंती आहे. एवढं बोलून आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडितकर याला रजा द्या. हा चॅनलवर असे विषय तुम्ही मला सुचवत राहा किंवा तुम्ही तयार करा. तुमचा चॅनल समाजापुढे आणा, असं मला या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे. ऑफबीटसाठी विषय तुम्हीसुद्धा मला सुचवले तरी काही हरकत नाही, अशी माझं तुम्हाला सांगणं आहे. आणि अभियंता दिनानिमित्त असे विषय मी घेऊन तुमच्यापुढे येत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
वंदे मातरम. जय श्रीराम.